गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज मी चालले शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. खूप दिवसांपासून जायचं होतं पण होत नव्हतं माझं जाणं. सो मग आज जाते आहे. अंजलीच्या कॉलेजला पण जायचं आहे, तिच्या कॉलेजला थोडं काम आहे आणि तिथून मग मी दर्शनासाठी जाईल गजानन महाराजांच्या अंजलीच्या सोबत. सो आता रेडी झाले, आता निघते. बसने जाते आहे. ट्रेन होती मला पण ती 12:30 वाजता आहे आणि ती 11:30ची लेट झाली. 12:30 वाजता येणार आहे आता. तर तोपर्यंत बसने तर मी पोहोचून जाईल शेगावला. सो मग मी त्याच्यामुळे ठरवलंय की बसनेच जायचं. पप्पा येतील सोडायला बस स्टॉपपर्यंत आणि आता मी निघते. सो मी आले अंजलीच्या कॉलेजला आता आणि मागे जे दिसतंय ते मेन गेट आहे आणि इकडे सरळ गेलं की तिचं हॉस्टेल आहे. इकडे कशाचं तरी बांधकाम सुरू आहे. इकडे त्या साईडला वॉटर पार्क आहे आणि हॉस्टेल पूर्ण कॉलेजचा एरिया. या साईडला सरळ गेलं की तिचं हॉस्टेल आहे. तो मी आता आले अंजलीच्या हॉस्टेलमध्ये आणि इथे तिचं थोडंसं काम आहे कॉलेजचं, ते पहिले करणार आहे आणि तिथून आम्ही दोघी आणि तिची एक फ्रेंड आहे, आम्ही अशा 3 जणी दर्शनाला जाणार आहे मंदिरामध्ये. सो आता मी, अंजली आणि तिची फ्रेंड श्रुती आम्ही तिघी चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. आता आम्ही खातोय शेगावची फेमस कचोरी. गर्दी नाही आहे, सो त्याच्यामुळे फक्त अर्धाच तास लागणार आहे आज दर्शनासाठी. चला झालं, पण आपण आलो पण इथे. दर्शन आता घेऊन जास्त वेळ नाही लागला, अर्धाच तास लागला. आता आम्ही गादीचं दर्शन घेण्यासाठी चाललो. इथे आता पाऊस चालू झाला आहे आणि एवढ्या पावसात सुद्धा हे जे सेवाधारी आहेत ते डोक्यावर पॉलिथिन घेऊन त्यांची सेवा देतात. स्टेशनसाठी तर 4:30ला गाडी आहे, सो ती पकडायची आहे आणि मग घरी जायचं. सो ही आली माझी ट्रेन जी मला अर्ध्या तासात अकोला पोहोच. ओय बाय. आता मी आले घरी आणि अकोल्यात जशी ट्रेन पोहोचली तसा खूप जोराचा पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे मी आणि पप्पा पूर्ण ओलं झालो होतो घरी येईपर्यंत. सो आता बसले आहे. भूक लागली खूप जास्त मला, सो मग मी मॅगी बनवली आहे माझ्यासाठी. आणि कारण मी दिवसभर जेवणच नाही केलं, एकच कचोरी खाल्ली होती, ती पण शेगावमध्ये. आणि प्रसाद घ्यायचा विचार होता पण ते प्रसाद घेण्यासाठी वेळच नव्हता कारण ट्रेन होती आणि बसने खूप जास्त गर्दी असते. त्याच्यामुळे मग मी डिसाईड केलं की पहिले ट्रेन पकडून घरी चालली जाते.
सो मग ट्रेन होती त्यामुळे मग मी जेवायचं जे होतं प्रसाद घ्यायचं ते कॅन्सल केलं आणि इकडे चालली आली डायरेक्ट घरी. आणि आता मॅगी केली आहे, आता खाते मी मॅगी आणि या व्लॉगला इथे एंड करते. थँक्यू सो मच व्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.